बातमी दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप राज्य प्रभारी भूपेंद्र यादव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राज्याच्या विधानसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील विज्ञान भवनात नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर तीनही नेत्यांची राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत आपल्या सोबत। प्रशांत, एकतर नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या जागा वाटपासंदर्भात होणारी चर्चा, यावरती काय माहिती? राजधानी दिल्लीमध्ये विज्ञान भवनामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट सध्या सुरू आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित आहेत। याशिवाय इतरही मंत्री उपस्थित आहेत। पण या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मुद्द्यावरती या बैठकीमध्ये हे जे तीन प्रमुख नेते आहेत, या तीन प्रमुख नेत्यांमध्ये ही जी बैठक होईल, त्या बैठकीनंतर जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण की आम्ही महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर मुख्यमंत्री बऱ्याच दिवसानंतर दिल्लीच्या दौऱ्यावरती आहे आणि राज्यामध्ये जी महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, त्यानंतर आता हे तिन्ही नेते एकत्रपणे विज्ञान भवनात एकत्रपणे भेटत आहेत। त्यानिमित्ताने काही मिनिटांमध्ये साधारणतः 10 ते 12 मिनिटं या बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि यामध्ये निश्चितपणे महायुतीचा जो फॉर्म्युला निश्चित झाला आहे, त्यामध्ये काही ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न अमित शहांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। विधानसभा निवडणूक राज्यात आता तोंडावर आली आहे, त्यातच आता अनेक बड्या नेत्यांचे इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झालंय। इंदापुरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत आज हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतली आहे। शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी इंदापुरातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं होतं। मात्र आयारामांना विधानसभेसाठी तिकीट नको अशी भूमिका शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांनी घेतली। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळणार का, या शरद पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आज हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश झालाय, त्या अनुषंगानं आता इंदापुरातलं राजकीय वातावरण काय? त्याचा प्रवेश झालेला आहे आणि उभ्या महाराष्ट्राने तो पाहिला। आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्टेजवर आलेले आहेत आणि त्यांनी अभिवादन पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी जी त्यांची मोठ विस्कटली होती आक्रमणामुळे, ती पुन्हा एकदा मोठ बांधण्याचा प्रयत्न केलाय पवारांनी। आता आधी अकलूजचं घराणं आपल्या पक्षात घेतलं, त्यांचा खासदार निवडून आणलं माड्यातनं, आणि आता इंदापूरचं पाटील घराणं असं आहे की बारामतीतनं पवारांना निवडून आणायचं दरवेळी। चंद्रकांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटामध्ये सामील झालेत, मात्र उमेदवारी कुणाला मिळणार याची मात्र सगळ्यांना आता उत्सुकता आहे।